software process activities where while we developing any software we process some activities. First is the software specification, software design and implementation, software validation and software evaluation. First step, main step is the software specification. In that we collect the requirements. First is the feasibility study. In feasibility study we आपण feasibility study मध्ये ना आपण बघतो की आपलं सॉफ्टवेअर सुटेबल आहे का नाही आणि टाइम मध्ये कंप्लीट होत आहे का नाही आणि कॉस्ट किती लागते आणि टेक्नॉलॉजीज कोणते कोणते लागते त्या एक feasibility study मध्ये बघतो. आणि सेकंड इज रिक्वायरमेंट एलिस्ट्रेशन अँड अनालिसिस. याच्यामध्ये फर्स्ट कोणते तरी मॉड्यूल आहेत का ते बघतो आणि त्यामध्येच आपण करेक्शन करू शकतो का, त्यामध्येच मॉडिफाय करू शकतो का ते रिक्वायरमेंट एलिस्ट्रेशन अँड अनालिसिस मध्ये बघतो. थर्ड इज requirement specification. In that we make a document that is called as SRS, software requirement specification. यामध्ये डिटेल रिक्वायरमेंट्स कलेक्ट करतो, एका डॉक्युमेंट मध्ये लिहितो आणि युजर आणि स्टेकहोल्डर दोघं पण क्लॅरिटी राहतात की काय रिक्वायरमेंट्स आहेत आपल्या सॉफ्टवेअरचे. फोर्थ इज द रिक्वायरमेंट व्हॅलिडेशन. इन दॅट सगळे रिक्वायरमेंट कलेक्ट करून घेतले का नाही ते आपण चेक करतो आणि सगळे Yesterday's absent students. Go to the class. No one will absent. Wow, very nice. All are present? रिक्वायरमेंट व्हॅलिडेशन मध्ये सगळे रिक्वायरमेंट कलेक्ट केलो का हे बघतो आणि जे कलेक्ट केलेलं आहे ते पुढे प्रोसीड होतो. नेक्स्ट इज द सॉफ्टवेअर डिझाइन अँड इम्प्लिमेंटेशन इज सॉफ्टवेअर डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. डिझायनिंग आपल्याला माहिती आहे, आपण जे रिक्वायरमेंट्स गॅदर केलेले असतात त्याच्यावर प्रोसेस करतो आपण. आर्किटेक्चरल डिझायनिंग मध्ये आपण ना फर्स्ट जे सॉफ्टवेअर बनवायचे ते ॲक्च्युली फिजिकली मध्ये बनवत नाही. आर्किटेक्चरल डिझायनिंग मध्ये आपण ते त्याचं आर्किटेक्चर तयार करतो, डिझाईन तयार करतो. इंटरफेस डिझायनिंग मध्ये लॉगिन पेज वगैरे असं डिझाईन करतो आणि ते डेटाबेस कसं कनेक्ट करतात ते इंटरफेस डिझाईन मध्ये असतं. आणि कंपोनेंट डिझायनिंग मध्ये होल सॉफ्टवेअर ॲट अ टाइम आपण क्रिएट नाही करत, आपण डिफरंट कंपोनेंट मध्ये त्याला डिवाइड करतो आणि ते कंपोनेंट डिझाईन मध्ये डिझाईन करतो. डेटाबेस डिझायनिंग म्हणजे आपला जो डेटाबेस आहे त्याचा स्कीमा स्ट्रक्चर आपण क्रिएट करतो आणि आपण एनालिसिस करतो की आपलं जे डेटाबेस आहे ते आपण बरोबर नाही. आणि सॉफ्टवेअर व्हॅलिडेशन मध्ये सॉफ्टवेअर व्हॅलिडेशन इज टेस्टिंग. आपलं सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन मध्ये कंप्लीट झालेलं असतं. सो व्हॅलिडेशन मध्ये आपण त्याला टेस्टिंग करतो. आपल्याकडे थ्री टाइपचे टेस्टिंग आहेत. कंपोनंट टेस्टिंग, सिस्टम टेस्टिंग अँड एक्सेप्टन्स टेस्टिंग. कंपोनंट टेस्टिंग मध्ये आपण जे सॉफ्टवेअर कंपोनंटमध्ये डिवाइड केलेले असते तरी स्मॉल पार्ट्स टेस्ट करतात. सिस्टम टेस्टिंग मध्ये ऑल पार्ट्स आपण एकत्र केल्यानंतर जे टेस्टिंग करतो ते सिस्टम टेस्टिंग असते. म्हणजे लॉगिन पेज, अकाउंटमध्ये बॅलन्स, क्रेडिट टाईप होते का नाही ते सिस्टम टेस्टिंग चेक करतो. आणि एक्सेप्टन्स टेस्टिंग याच्यामध्ये आपलं सॉफ्टवेअर फुल रेडी असते बट आपण ते ना रिक्वायरमेंट स्टेकहोल्डरला ते सॉफ्टवेअर दाखवतो. ते सॉफ्टवेअर ॲज त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे बनते का नाही ते आपण कंपोनंट टेस्टिंगमध्ये चेक करतो.
प्रहरी.